सिल्लोडचे नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात, पंटरमार्फत लाच स्वीकारताना कारवाई। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तहसील कार्यालयात आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडसी कारवाई करत नायब तहसीलदार हारून शेख यांना ताब्यात घेतले। या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कामासाठी 10,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। ही रक्कम थेट न स्वीकारता पंटरमार्फत घेत असताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली। यावेळी हारून शेख यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे। सरकारी कार्यालयात झालेल्या कारवाईमुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले। मार्केट चालू आहे। 40 ते 50 ट्रॅक्टर आणि 10-12 जीसीबी आणि ट्रक हायवे 40-50 दररोज संभाजीनगरकडे सिल्लोडकडे जातात। कोणी आम्ही दखल घेऊन येतात तर कोणी सिल्लोडचे महसूलचे अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी आम्हाला तक्रार घेत नाही आणि आम्ही तक्रार देतो तर येतो म्हणतात, कोणीही येत नाही आणि करोडो रुपयाचा शासनाचा महसूल बुडतो। याची चॅनलद्वारे नोंद घेण्यात यावी आणि संबंधितावर अधिकाऱ्यावर आणि लोकांवर आणि ट्रॅक्टर जीसीबी वाल्यावर कारवाई करावी ही नम्रतेची विनंती। शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, छत्रपती संभाजीनगर।